लोकसभा निवडणूक 2024 विदर्भाच्या 10 जागांची प्रत्येक बातमी दिवसभर UCN न्यूज वर। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के प्रचार के लिए राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने नागपुर में रैली निकालकर मतदाताओं से वोट की अपील की। भाजपा प्रत्याशी नितिन गडकरी नागपुर में अलग अलग परिसर में लोक जनसंवाद यात्रा कर रहे हैं। नागपुर से भाजपा प्रत्याशी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी अपने निर्वाचन क्षेत्र में जोरदार प्रचार कर रहे हैं। अधिक से अधिक लोगों से संपर्क बनाने के लिए नितिन गडकरी एक विशेष रथ से शहर के अलग अलग इलाके में लगातार रैली कर रहे हैं। रविवार को नितिन गडकरी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के निर्वाचन क्षेत्र दक्षिण पश्चिम नागपुर में लोक जनसंवाद यात्रा किए। इस यात्रा में राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भी शामिल हुए और नितिन गडकरी के लिए प्रचार कर उनके रिकॉर्ड मतों से जीतने का दावा किया। दूरी बना लीजिए, आगे रुके आगे साइड हो जाइए, सामने से हट जाइए, सबसे सामने से हट जाइए। बोलो भारत माता की जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय भवानी। असे आपले गडकरी साहेब हे यावेळेस आपल्या सगळ्यांच्या नागपूरकरांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा हॅट्रिक साधणार आहेत, हा विश्वास आपल्या सगळ्यांना आहे। खरं म्हणजे आतापर्यंतचे जेवढे रेकॉर्ड आहेत ते सगळे रेकॉर्ड ते मोडतील, विक्रमी मताधिक्याने ते विजयी होतील। खरं म्हणजे आपल्या केंद्र सरकारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी या देशामध्ये एवढे रस्ते आणि पूल केलेत की मला वाटतं आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड त्यांनी तोडून टाकले। मला वाटतं 10 किलोमीटर बरोबर ना पर डे तेव्हा व्हायचे, आता तुमच्याकडे 10 किलोमीटर 12 किलोमीटर पूर्वी 50-60 वर्षात व्हायचे दर दिवशी, आता सगळे रेकॉर्ड तोडून गडकरी साहेब 38 किलोमीटर पर डे रस्ते करताय। आणि या महाराष्ट्रात देखील त्यांनी विशेष प्रेम ठेवून आम्ही जे जे रस्ते सांगितले सरकारने ते रस्ते घेतले, ते रस्ते केले। आणि म्हणून या देशामध्ये नाही तर जगभरामध्ये एक विकासाचं पर्व आणणारे गडकरी साहेब यांना नाना उपाध्या मिळाल्या, त्यांना कितीतरी त्यांचे रेकॉर्ड ब्रेक त्यांनीच केलेत आणि त्यांना किती डॉक्टरेट मिळाल्यात। कारण शेवटी एक विकासाची गंगा आणण्याचं जे विजन आहे त्यांचं, हे विजन खऱ्या अर्थाने देशवासियांनी पाहिलेलं आहे।